नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत सराव पेपर क्रमांक 19चं आयोजन केलं होतं. त्यामधील मानसिक क्षमता चाचणीच्या 40 प्रश्नांचं स्पष्टीकरण आज आपण पाहणार आहोत. चला सुरुवात करायला हरकत नाही. बरेचसे विद्यार्थी आलेत. आजचा पहिला प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो. ओके, या प्रश्न प्रकारामध्ये वेगळी आकृती, या दिलेल्या 4 आकृत्यांपैकी वेगळी आकृती शोधायची असते. यामध्ये दिलेल्या ज्या आकृत्या आहेत बघा, पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी, याच्यामध्ये फक्त तिसरी अशी आकृती आहे ज्याच्यामध्ये एक उभी रेषा काढल्यामुळे या आकृतीचे 2 समान भाग झालेले आपल्याला दिसत आहेत. असे 2 समान भाग कुठल्याही आकृतीमध्ये आपल्याला इतर आकृतीमध्ये झालेले दिसत नाहीत. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हेच आहे. पुढे प्रश्न क्रमांक 2, यामध्ये बाकीच्या ज्या 3 आकृत्या आहेत त्याच्यामध्ये काय साम्य आहे ते आपण शोधू. पहिली आकृती बघा, वर्तुळ आणि त्यामध्ये एक चांदणी दिसते आपल्याला. दुसरी आकृती बाहेरच्या बाजूला चौरस आहे, त्यानंतर वर्तुळ आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आतमध्ये ही चांदणी दिसते. तिसरी आकृती वर्तुळ आणि त्यामध्ये चौरस आहे. चौथी आकृती वर्तुळ आणि त्यामध्ये त्रिकोण आहे. पहिली, तिसरी आणि चौथी या ठिकाणी फक्त 3 म्हणजे एकात एक अशा 2 आकृत्या आहेत. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला एकात एक अशा 3 आकृत्या दिसत आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. गोरे गौरव मॅथ क्लब. बाळा, आज आपण जास्तीच्या विद्यार्थ्याचे नाव घेत नाहीत कारण आपल्याला एका तासामध्ये 40 प्रश्न कव्हर करावे लागतात. सुरुवातीला मी फक्त काही नावांचं वाचन करतो, पूर्णच्या पूर्ण नाव वाचत नाही. कदाचित तू आज नवीन असशील त्याच्यामुळे तुला याची कल्पना नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, आजचा तिसरा प्रश्न. पहिली आकृती, दुसरी आकृती आणि तिसरी आकृती यामध्ये जर पाहिलं तर एकच आकृती आहे, फक्त एका प्रतलामध्ये त्यांना फिरवलेलं आहे. चौथी आकृती ही मात्र वेगळे, कारण या ठिकाणचं हे जे दिसणारं डब्ल्यू सारखा आपला भाग आहे, इथं आपल्याला तो आणि हे जे कोपरे आहेत या ठिकाणचे ते वेगळे दिसत आहेत. म्हणून ही आकृती या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वेगळी आहे. पर्याय क्रमांक 4 अगदी योग्य उत्तर नोंदवले. चला, ज्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकला होता नक्कीच त्यांना समजला असेल. पुढचा प्रश्न क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय साधारण दिसतं. पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 यामध्ये ज्या 2 रेषा आहेत त्या कुठल्या तरी एका बिंदूमध्ये त्या स्पर्श झालेल्या आहेत किंवा छेदलेल्या आहेत. पण 4 मध्ये ज्या 2 रेषा आहेत त्या एकमेकीला छेदलेल्या नाहीत किंवा स्पर्श झालेल्या नाहीत. त्यामुळे हा पर्याय विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वेगळा आहे. चला, योग्य उत्तर नोंदवल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न. यस, या प्रश्न प्रकारामध्ये प्रश्न आकृतीसारखी हुबेहूब जुळणारी आकृती आपल्याला उत्तर पर्यायातून शोधायचे. चला, प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती आपल्यासमोर दिसत आहेत. प्रश्न आकृतीसारखी हुबेहूब आकृती शोधणं हे तर खरं खूप सोपं आहे. यामध्ये जी आकृती जुळत नाही त्या आकृती आपण रद्द करत जर गेलो तर शेवटी योग्य आकृतीपर्यंत पोहोचतो. चला, वरचे 2 हे जे वर्तुळ आहेत ते शोधूया. इथं दिसत नाही आपल्याला ते वर्तुळ, रद्द. इथं आहे, इथं आहे, इथं आहे. चला पुढे. त्यानंतर हे जे भाग आहेत त्या खालचे 2 या वक्र असलेल्या रेषा इथं व्यवस्थित आहेत पण रद्द केले. या ठिकाणी ते उलट्या आहेत, रद्द. इथं बरोबर आहे, या ठिकाणी बरोबरचं चिन्ह आहे, रद्द. फक्त एकच पर्याय आता शिल्लक उरला आहे, पर्याय क्रमांक 3. या ठिकाणचे अधिक बरोबर आहेत. या ठिकाणच्या या वक्ररेषा आहेत, 2 वर्तुळ आहेत, मधले भाग देखील व्यवस्थित या आकृतीशी आपल्याला जुळताना दिसत आहेत. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आपण निश्चित करतो आहोत. पुढे प्रश्न क्रमांक 6 शोधायचे. चला, हा जो आतील भाग आहे सर्व ठिकाणी दिसतोय. हा जो खालचा भाग आहे तो देखील आहे या ठिकाणी. हा जो
सरळ रेषा आहे, इथं वक्र दिसते, रद्द करूया आपण. त्यानंतर या ठिकाणचा हा वक्राकार भाग इथं आहे, इथं आहे. या ठिकाणी तो आपल्याला ही सरळ रेषा दिसते, रद्द करूया. या ठिकाणी हा सरळ रेषा आहे इथं, ही बघा भाग, इथला भाग. तर तसा आपल्याला इथं दिसत नाही, हा रद्द झाला. इथं व्यवस्थित दिसतोय. शेवटची आकृती आपली शिल्लक राहिली पर्याय क्रमांक 2, आणि जी प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळत असल्यामुळे आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हे निश्चित करतो आहोत. पुढे चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 तुमच्यासमोर आहे. बघा, या ठिकाणी ही जी आकृती आहे तशी आपल्याला जुळणारी आकृती पाहिजे. प्रत्येक ठिकाणी त्रिकोण आपल्याला दिसतोय. या ठिकाणचा हा भाग आणि याच्या खाली असलेले हे काळा ठिपका आपल्याला पाहिजे. इथं तो वरच्या बाजूला दिसतोय म्हणून ही आकृती आपण रद्द करतोय. या ठिकाणी पुन्हा वरच्या बाजूला आहे आणि हा जो भाग आहे, ही आकृती ही पण इथं तिरपी दिसते म्हणून रद्द. या ठिकाणी काळा ठिपका खालच्या बाजूला आहे, पण हे जे आकृती आहे इथं ही उलटी दिसते म्हणून हा देखील रद्द. तर पर्याय क्रमांक 4 बघा, ही आकृती फिरवल्यानंतर व्यवस्थित जुळते आपल्याला या प्रश्न आकृतीशी, म्हणून याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो 4 आपण निश्चित करतोय. पुढचा प्रश्न क्रमांक 8. काळजीपूर्वक पहा, प्रश्न आकृतीशी जुळणारी आकृती आपल्याला शोधायची. या ठिकाणी हा जो दिसणारा चेहऱ्याचा आकार आहे तो बघूया. या ठिकाणी होटांचा आकार उलटा आहे, रद्द. इथं व्यवस्थित दिसतोय. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, पण या ठिकाणचे जे हात आहेत एक वर आणि एक खाली दिसतोय म्हणून तो रद्द. आणि या ठिकाणचे हात जे आहेत ते खालच्या बाजूला आहेत म्हणून हा पर्याय रद्द. पर्याय क्रमांक 2 सर्वच भाग आपल्याला हे प्रश्न आकृतीशी जुळताना दिसतात म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 निश्चित करतोय. चला विद्यार्थी मित्रांनो, आपले 2 विभाग म्हणजेच 8 प्रश्न संपलेले आहेत. त्यानंतर पुढचा जो विभाग आहे त्यातील 4 प्रश्न अभ्यासणार आहोत. चल, हा प्रश्न क्रमांक कालच्या पेपरमधील प्रश्न क्रमांक 9 तुमच्यासमोर दिसतोय. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक चौरस दिलेला आहे. चौरसाचा 1/4 भाग या ठिकाणी नाही, म्हणजे या चौरसाचे 4 भाग केले, त्याच्यापैकीचे 3 भाग इथं आहेत आणि चौथा भाग हा आपल्याला उत्तर आकृतीतून शोधून या ठिकाणचा पॅटर्न किंवा जे काही डिझाईन आहे ते पूर्ण करायचं आहे. चला बघा, लक्षात येतं आपल्याला प्रत्येक पाकळीचा अर्धा भाग हा काळा आणि अर्धा भाग पांढरा आहे. या ठिकाणी बघा काळा पांढरा, या ठिकाणी जो पांढरा असेल तर या ठिकाणचा भाग हा काळा असणार आहे आणि या ठिकाणचा भाग हा पांढरा असणार आहे. चला, या ठिकाणी भाग पांढरा कुठं कुठं आहे, इथे एक आहे, या ठिकाणी उलटं दाखवलं आहे म्हणून हा नाही, या ठिकाणी काळा आहे म्हणून नाही, या ठिकाणी दोन्ही काळे आहेत म्हणून नाही. आणि वरचा भाग काळा आपल्याला पाहिजे होता, तो पण पर्याय क्रमांक 2 व्यवस्थित दिसतोय म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 2 आपण निश्चित करतो आहोत. पुढे प्रश्न क्रमांक 10 कालच्या पेपरमधील ज्या काही दिलेल्या आकृत्या आहेत त्यांना आपण क्रमांक देऊन घेऊ. म्हणजे चौरस येते 2, 3 आणि हा चौथा चौरस आपल्याला तो रिकामा आहे. चला, दिलेल्या चौरसांमध्ये काय संबंध दिसतो बघूया. चौरस क्रमांक 1 आणि चौरस क्रमांक 2 यामध्ये जर पाहिलं तर या 1ची आरशातील प्रतिमा आपल्याला चौरस क्रमांक 2 दिसते, म्हणजे या चौरस क्रमांक 3चं आरशातील प्रतिबिंब आपल्याला या ठिकाणी असायला पाहिजे. मग आता आपण याचं प्रतिबिंब शोधणार आहोत. बघा, हे उजव्या वरच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला दिसते, तर डाव्या वरच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला असा वक्राकार भाग पाहिजे. डाव्या वरच्या कोपऱ्यात सर्वच ठिकाणी आहे. त्याच्या खालोखाल हे चौरस पाहिजे. त्याच्या खालोखाल चौरस इथं दिसत नाही, रद्द करूया. बघा, या ठिकाणी आपल्याला पुन्हा तिथं चौरस दिसत नाही, ते पण रद्द. इथं त्याच्या खालोखाल चौरस आहे. त्यानंतर उभी रेषा पाहिजे, ती पण आहे. त्यानंतर पुन्हा चौरस पाहिजे, आहे. त्यानंतर आडवी रेषा पाहिजे, ती पण व्यवस्थित आहे. आणि ही जी कोपऱ्यातली तिरपी रेषा आहे ती पण आपल्याला इथं दिसणार आहे, ती इथं व्यवस्थित दिसते आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हा भाग आपल्याला व्यवस्थित जुळताना दिसत नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न क्रमांक 11. दिलेले 3 चौरस बघा, 1, 2, 3 यांच्यामध्ये काय संबंध दिसतो, तर या 1 क्रमांकाच्या चौरसाचं आरशातील प्रतिबिंब चौरस क्रमांक 2 दिसतंय. या 3 क्रमांकाच्या चौरसाचं आरशातील प्रतिबिंब आपल्याला चौरस क्रमांक 4 पाहिजे. म्हणजेच
आपल्याला जो बाण आहे तो अशा पद्धतीने पाहिजे. या पद्धतीचा बाण आपल्याला फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 3 हे निश्चित करतोय. पुढे जाऊ. चला, प्रश्न क्रमांक 12 समजून घ्या आपण. बघा या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4 क्रमांकाचा चौरस आपल्याला काय दिसतंय, तर या ठिकाणी ह्या 1 क्रमांकाचा जो चौरस आहे त्याचं पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला 3 क्रमांकाचं चौरस दिसते. म्हणजे वरच्या चौरसाचं पाण्यातील प्रतिबिंब खालचा चौरस आहे. म्हणजे या 2 क्रमांकाच्या चौरसाचं पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला 4 क्रमांकाच्या ठिकाणी असायला पाहिजे. चला आपण थोडंसं रेखाटन काम करूया. या ठिकाणी याचं प्रतिबिंब रेखाटन करण्यासाठी ही तिरपी रेषा आहे ती आपल्याला आरशामध्ये पाण्यामध्ये असं दिसेल. ही जी रेषा आहे ती अशी दिसेल. हा चौरस जो इथं दिसतोय तो या कोपऱ्यात असेल. चला, यानंतर आता या आकाराशी जुळणारा किंवा या कोपऱ्यात असलेला चौरस इथं एक आहे, इथं नाही, रद्द. इथे एक आहे, इथं नाही, रद्द. चला, 2 आकृत्यांमधून ठरवायचं आपल्याला. आता या बाजूला आपल्याला अशा पद्धतीचा आकार इथं दिसतोय, तो इथं दिसत नाही आणि हा भागसुद्धा नाही. म्हणून योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 हेच आहे. चला, जवळपास सर्व विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर नोंदवलं आहेच. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मालिका संबंध पूर्ण करा या घटकावर आधारित आहे. पहिल्या 3 आकृत्यांमध्ये काय संबंध आहे, कशा पद्धतीने बदल होत चालला आहे तो अभ्यासायचा आणि त्यानंतर उत्तर पर्यायातून योग्य तो उत्तर पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांचे हे प्रश्न चुकले असतील त्यांनी खूपच काळजीपूर्वक प्रश्न पाहायचे. चला बघूया काय दिसतंय. पहिल्या ठिकाणी वर्तुळ आहे, दुसऱ्या ठिकाणी आहे, तिसऱ्या ठिकाणी म्हणजे वर्तुळाचा भाग बदलला नाही, म्हणजे चौथ्या स्थानावर देखील पुढे वर्तुळ असणार आहे. आतील आकृतीमध्ये बघा ही वक्राकार रेषा, ही वक्राकार रेषा आणि आत आडवी रेषा आहे. पुढे काय झालं बदल, या वक्राकार रेषांची जागा बदलली. म्हणजे ज्या या होत्या इथं होत्या त्या इथं आलेल्या आहेत. ठीक आहे. आणि उभी रेषा जागी इथं ठिकाणी आडवी रेषा होती, तर त्या पुढच्या याच्यामध्ये वर्तुळामध्ये 2 उभ्या रेषा आहेत, तिसऱ्यामध्ये 3 आडव्या रेषा आहेत, चौथ्यामध्ये 4 उभ्या रेषा पाहिजेत आपल्याला. ओके, बघा केंद्रस्थानी 4 उभ्या रेषा पाहिजेत. त्यानंतर हा भाग असा आहे तर तो आपल्याला अशा पद्धतीचा पाहिजे आणि पुन्हा त्याच्या बाजूला वर्तुळ पाहिजे. चला असा भाग बघूया आपण. कुठे इथं 1 नाही, इथं नाही, इथं आहे पण 3 रेषा आहेत, इथं आहे 4 रेषा आहेत. म्हणून आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हेच आहे. चला पुढे जाऊ. पुढचा प्रश्न क्रमांक 14 तुमच्यासमोर दिसतोय. ज्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकला होता त्यांनी काळजीपूर्वक पाहायचं आहे. ही आकृती पहा. यामध्ये जे 2 काळे ठिपके आहेत. पुढच्या आकृतीमध्ये बदल काय झाला आहे, तर याची दिशा बदललेली आहे आणि हे ठिपके जे आहेत ते मध्यभागी आलेले आहेत. तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा ही आकृती पहिल्या आकृतीसारखी त्याची दिशा बदलली आहे, पण ठिपके मात्र या उजव्या हाताला गेले आहेत. आता पुन्हा काय होईल, पुन्हा हे ठिपके पुन्हा मध्यभागी असतील आणि हा जो आकार आहे त्याची दिशा मात्र बदललेली असेल पुन्हा एकदा अशा पद्धतीने, आणि खाली आणि वरी आपल्याला हे काळे ठिपके मध्यभागी दिसतील. चला अशा पद्धतीचा आकार आपल्याला कुठे दिसतोय, फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आपण निश्चित करतोय. पुढे जाऊ. चला प्रश्न क्रमांक 15 काय फरक होत चालला आहे तो आपण बघूया. ही जी आकृती आहे विद्यार्थी मित्रांनो, ती आकृती आपल्याला दिसेल. बघा आपण हे जे काही बाजूचे भाग आहेत या कोपऱ्यातले त्यांच्यावरती लक्ष देऊ. चला या ठिकाणी असलेला भाग पुढच्या आकृतीमध्ये तो या कोपऱ्यात आहे, त्याच्या पाठोपाठ असलेला भाग इथं, त्याच्या पाठोपाठ असलेला भाग इथं. म्हणजे या आकृती बघा 90 अंशामध्ये घड्याळाच्या दिशेने फिरलेली आपल्याला दिसत आहे. पुढे पुन्हा हा जो भाग इथं होता तो या कोपऱ्यात आहे, पुढच्या आकृतीमध्ये तो या कोपऱ्यात असायला पाहिजे. कोणता भाग, हा भाग बघा तो व्यवस्थित इथं 1 2 3 मध्ये आहे, 4 मध्ये नाही. चला त्यानंतर याच्या पाठोपाठ असलेला हा भाग आपल्याला बघायचा आहे कुठं आहे, तो इथं असला पाहिजे. इथं आणि इथं तो बरोबर आहे, या आकृतीमध्ये नाही, रद्द. चला त्यानंतर हा जो भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहिजे, तो आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतोय, पर्याय क्रमांक 2 मध्ये वेगळा भाग आहे. चला त्यानंतर हा जो भाग आहे तो आपल्याला इथं पाहिजे, तो इथं व्यवस्थित दिसतोय. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर
विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 हे आहे. चला, ज्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकला होता त्यांनी हा प्रश्न व्यवस्थित समजून घेतला असेलच. कशा पद्धतीने निरीक्षण नोंदवायचे, कशा पद्धतीने एक एक पर्याय रद्द करत जायचं आहे हे देखील काळजीपूर्वक लक्षात ठेवा. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 16. जवळपास सर्वांचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. कसा बदल? बघा, या ठिकाणी आपल्याला वर्तुळाचे एकूण 8 भाग केले आहेत आणि या 8 भागापैकीचा एक भाग हा रेखांकित आहे. हा इथला भाग रेखांकित आहे. पुढच्या आकृतीमध्ये हा भाग सोडून हा भाग रेखांकित दाखवला आहे. त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये हा भाग सोडून हा भाग रेखांकित आहे. तर याच्या पुढचे जे चौथी आकृती आहे त्यामध्ये हा भाग सोडून हा भाग रेखांकित पाहिजे आणि तो भाग आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतोय, बाकीच्या आकृत्यामध्ये नाही. म्हणून आपलं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 हे आहे. चला, यामध्ये समसंबंध हा या घटकावर आधारित असलेले प्रश्न. पहिल्या 2 आकृत्यांमध्ये जो संबंध असतो तो संबंध कायम ठेवून आपल्याला उत्तर आकृती शोधायची असते. चला बघूया पहिल्या 2 आकृत्या यांच्यामधला संबंध. पहिल्या 2 आकृत्या बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणची जी आकृती आहे त्याचं पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला हे दिसतंय. म्हणजे या आकृतीचं आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 4 हे अगदी योग्य उत्तर आहे. पुढे या आकृतीला जर आपण 180 अंशात वळवलं, 180 अंशात वळवल्यानंतर आपल्याला मिळणारी आकृती म्हणजे ही 2 क्रमांकाची आकृती आहे. तर या आकृतीला ज्यावेळेस आपण 180 अंशात वळवणार आहोत त्यावेळेस याचं जे टोक आहे ते आपल्याला या बाजूला आलेलं दिसेल आणि ती आकृती आहे पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हे दोन्हीही अगदी योग्य उत्तर होते. परीक्षेच्या आपण सेट करताना देखील हे दोन्ही उत्तर योग्य असे सेट केलेले होते, कारण यामध्ये हा दोन्ही संबंध जुळतो. 180 अंशात ही आकृती फिरवली तरीही ते उत्तर बरोबर येतं आणि पाण्यातील प्रतिबिंब या संबंधाने देखील उत्तर पर्याय क्रमांक 4 हे बरोबर येतं आणि दोन्ही पर्याय यामध्ये असल्यामुळे हे दोन्ही पर्याय योग्य होते. 2013च्या परीक्षेमधील हा प्रश्न होता आणि त्यामध्ये देखील अशाच पद्धतीने गुण देण्यात आलेले होते. चला पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 18. चला, या ठिकाणी दिसणारं हे चित्र आणि हे दुसरं चित्र यामध्ये जर आपण संबंध शोधला तर या चित्राचं हे आपल्याला आरशातील प्रतिबिंब दिसत आहे. म्हणजे या चित्राचं या आकृतीचं आरशातील प्रतिबिंब आपल्याला शोधायला पाहिजे किंवा उत्तर पर्यायातून शोधायला पाहिजे, जे प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवरती असणार आहे. चला, या ठिकाणचा हा भाग बघूया. ही जी रेषा आहे ती अशा पद्धतीची पाहिजे. ती कुठं कुठं दिसते? पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, 2 मध्ये आहे, 3 मध्ये नाही, 4 मध्ये नाही. पुढे आता या ठिकाणचा जो हा त्रिकोणाकृती भाग आहे बघा, ही मधोमध उभी रेषा आणि त्यानंतर हा जो अशा पद्धतीचा त्रिकोण आपल्याला पाहिजे आणि याचा इथला भाग काळा पाहिजे. तो इथं आपल्याला व्यवस्थित दिसतोय. इथला हा त्रिकोण वेगळा आहे म्हणून हा पर्याय रद्द होतो आणि योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 1 हे निश्चित करतो, कारण या आकृतीचे आरशातील प्रतिबिंब पर्याय क्रमांक 1 व्यवस्थित आपल्याला दिसत आहे. चला पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 19. बघा, पहिल्या 2 आकृत्यांमधला संबंध शोधू आपण. या ठिकाणी ही जी आकृती आहे ती आपल्याला 180 अंशामध्ये फिरवल्यानंतर ही दुसरी आकृती मिळते, पण या ठिकाणचा रेखांकित भाग हा उभ्या रेषांनी रंगवलेला आहे, तर या ठिकाणी तिरप्या रेषांनी रंगवलेला आहे. हा बदल या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. पुढची आकृती, या ठिकाणची ही जी आकृती आहे ती आपण ज्यावेळेस 180 अंशामध्ये फिरवणार आहोत त्यावेळेस या कोपऱ्यात असलेला हा भाग आपल्याला या कोपऱ्यामध्ये दिसणार आहे आणि या ठिकाणी उभ्या रेषांनी ते रेखांकित केला आहे, तो आपल्याला तिरप्या रेषांनी रेखांकित केला असला पाहिजे आणि त्याच्या विरुद्ध बाजूला इथं आपल्याला वर्तुळ असलं पाहिजे. असे बघा कुठं दिसते, तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे आणि तिरप्या रेषा पण इथं व्यवस्थित दिसत आहेत. म्हणून योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 4 आपण निश्चित करतो आहोत. चला
प्रश्न क्रमांक 20. या ठिकाणी काय संबंध दिसतो आहे तो आपण पाहू. पहिल्या दोन आकृत्या यामध्ये ही जी उभी रेषा आहे ती इथं पण दिसते, पण या ठिकाणचा जो वक्राकार भाग जो खालचा आहे तो वर गेला आहे आणि वरचा जो वक्राकार भाग आहे तो खाली आलेला आहे आपल्याला दिसतो. म्हणजे या ठिकाणची ही आडवी रेषा पुढे जशी तशी राहील आणि डावीकडचा उजवीकडे आणि उजवीकडचा डावीकडे वक्राकार भाग आपल्याला गेलेला दिसेल, अर्धवर्तुळाचा भाग गेलेला दिसेल आणि तसा भाग आपल्याला दिसतोय तो पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून बाकीचे पर्याय रद्द करून आपण योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करतोय. यस. चला, भौमितिक रचना पूर्ण करण्यासाठी आपल्याला योग्य तो उत्तर पर्याय शोधायचा आहे. या ठिकाणचा हा आकार आणि जुळणारा उत्तर आकृतीशी जुळणारा हा जो आकार आहे हा आकार आपण कुठे जुळतोय, कुठल्या उत्तर पर्यायाशी जुळतोय तर पाहूया. पर्याय क्रमांक 1 मध्ये तो जुळत नाही, पर्याय क्रमांक 2 मध्ये जुळत नाही, पण पर्याय क्रमांक 3 मध्ये हा भाग आपल्याला व्यवस्थित जुळताना दिसतोय आणि हा भाग यातील जुळल्यानंतर एक चौरस व्यवस्थित पूर्ण होतो. म्हणून आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हेच आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22. ही आकृती आपल्याला नेमकी कुठं जुळणार आहे किंवा हा जो जुळणारा भाग आहे तो कुठे जुळेल पाहूया. या ठिकाणी तर तो जुळणार नाही, रद्द करतोय. इथं देखील जुळणार नाही, रद्द करूया. चला, हा भाग, ही उभी रेषा आडवी रेषा इथं जुळते, हा जो उंचवटा आहे तो पण जुळतो, हा भाग पण जुळतो आणि ही तिरपी रेषा पण याला जुळणार आहे. म्हणजे हा जर भाग आपण पूर्ण करून घेतला तर हा भाग आपल्याला इथं व्यवस्थित दिसतोय. म्हणून आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हे असणार आहे. पुढे चला, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23 तुमच्यासमोर येते. चला बघूया. ही जी आकृती किंवा हा जुळणारा जो भाग आहे तो आपण बघू. पर्याय क्रमांक 1 मध्ये या ज्या तिरप्या रेषा आहेत इथं सरळ दिसत आहेत म्हणून आपला इथं तो जुळणार नाही. हा भाग व्यवस्थित इथं जुळताना दिसतो किंवा ही जर आपण बाजू पूर्ण करून घेतली तर हा जो भाग आहे तो इथं व्यवस्थित दिसतोय. पर्याय क्रमांक 3 मध्ये जास्त मोठा आहे आणि हा भाग याच्याशी जुळत नाही. म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 24. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जो दिसणारा हा भाग आहे तो कुठल्या उत्तर आकृतीशी जुळतोय तो पाहूया आपण. या ठिकाणचा हा भाग पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला व्यवस्थित दिसतोय. पुन्हा ही रेषा जुळते, हा भाग पण जुळतोय आणि हा भाग पण जुळतोय व्यवस्थितपणे. पर्याय क्रमांक 1 मध्ये हा भाग आपल्याला जुळताना दिसत आहे. हा जर आपण अशा पद्धतीने चौरस पूर्ण करून घेतला तर हा भाग इथं दिसतोय. पर्याय क्रमांक 2 मध्ये हा उलटा दाखवलेला आहे पण तो जुळणार पण नाही या ठिकाणी. पर्याय क्रमांक 3चा हा भाग जुळत नाही, 4चा देखील जुळत नाही. योग्य पद्धतीने आपल्या पर्याय क्रमांक 1 मध्ये सर्व जुळताना दिसतंय. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 हेच आपण निश्चित करतो आहोत. चला बघूया पुढचा प्रश्न. चल, प्रश्न क्रमांक 25. जी आकृती आहे प्रश्न आकृती, त्या प्रश्न आकृतीचं आरशातील प्रतिबिंब आपल्याला शोधायचं आहे. चला, या ठिकाणचा हा जो त्रिकोण आहे तो आपल्याला या ठिकाणी टोक म्हणजे जे उजवीकडे टोक आहे ते आपल्याला डावीकडे टोक पाहिजे. वरचे सर्व त्रिकोण दिसत आहेत, हा जशाच तसा दिसतोय, रद्द करूया. त्यानंतर हा जो खालचा भाग आहे तो व्यवस्थित इथं जुळताना दिसतोय, इथं नाही, इथं नाही. म्हणून किंवा हा भाग, ही आकृती व्यवस्थित आपल्याला आरशामध्ये पर्याय क्रमांक 1 मध्ये जशी आहे तशी दिसणार आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 1 हे निश्चित करतोय. पुढे जाऊ. चला, प्रश्न क्रमांक 26. या ठिकाणी वर्तुळ आणि वर्तुळामध्ये असलेल्या या वक्र रेषा आपल्याला बघायच्या, त्याचं आरशातील प्रतिबिंब शोधायचे. चला, या 2 रेषा, वर्तुळ तर सर्वच ठिकाणी आहे, या 2 रेषांचं आपल्याला बघू प्रतिबिंब. इथं आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये पण दिसत आहेत या 2 रेषा, पण बाकीच्या जे ह्या 4 वक्र रेषा आहेत त्या इथं सरळ दिल्या आहेत म्हणून आपला हे पर्याय उत्तर असणार नाही. चला, या 2 रेषांचं प्रतिबिंब इथं दिसतंय आणि या 4 रेषांचं प्रतिबिंबसुद्धा इथं आपल्याला दिसत आहे म्हणून हे आपलं उत्तर असणार आहे. या ठिकाणी आपल्याला पृथ्वीचा गोलवरील अक्षांश रेखांश सारखं चित्र दाखवलं आहे, तर या ठिकाणी हे 2 इथं दाखवल्यात आणि या 4 दाखवल्यात म्हणून हे आपलं याचं प्रतिबिंब दिसत नाही. या आकृतीचं व्यवस्थित
दिसणारं प्रतिबिंब आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण 2 हे निश्चित करतो आहोत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. सोपा प्रश्न आहे म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी दिसलेलं आपल्याला हे झाडाचं चित्र आणि ते आपल्याला त्याचं प्रतिबिंब शोधायचं आहे. चला, या पारंब्या ज्या दिसत आहेत आपल्याला उजवीकडे 2 आणि डावीकडे 3 आहेत. आरशामध्ये आपल्याला डावीकडं 2 आणि उजवीकडे आपल्याला 3 दिसल्या पाहिजेत. तशा पारंब्या बघा कुठे दिसत आहेत. या ठिकाणी 2 2 आहेत, रद्द. या ठिकाणी फक्त एकाच बाजूला आहेत, रद्द. या ठिकाणी पुन्हा एकाच बाजूला आहेत, रद्द. या ठिकाणी बघा डावीकडं 2 आणि उजवीकडं 3 व्यवस्थित दिसत आहेत. चा वरचा आकार देखील या आकाराचं प्रतिबिंब आपल्याला दिसतंय, म्हणून योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करतो आहोत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28 तुमच्यासमोर आहे. शोधूया आपण या ठिकाणचा हा जो आकार आहे आपल्याला, ही जी आकृती एकंदरीत आपल्याला वरच्या बाजूने ती आपल्याला उजवीकडे कललेली दिसते. आरशामध्ये ती वरच्या बाजूला डावीकडून कललेली पाहिजे. पर्याय क्रमांक 1 2 3 मध्ये तशा पद्धतीचे आहे, 4 नाही, रद्द करूया. चला, त्यानंतर हा जो सीचा आकार आहे त्याचं उलटं प्रतिबिंब पाहिजे. इथं आहे, इथं आहे, इथं नाही, म्हणून ही देखील आपली रद्द झाली. चला, यानंतर हे खालच्या बाजूला काळा भाग, पांढरा भाग आणि काळा भाग असाच पाहिजे आपल्याला. तो या ठिकाणी फक्त काळा आणि पांढरा 2च दिसत आहेत, म्हणून ही आकृती रद्द होते आणि फक्त शिल्लक राहिली पर्याय क्रमांक 2. इथं व्यवस्थित भाग दिसतोय, याचे हे जे 2 काळे पट्टे दिसत आहेत त्याचं प्रतिबिंबसुद्धा आहे, सीचं प्रतिबिंबसुद्धा व्यवस्थित आहे, म्हणजे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हेच आहे, जे या प्रश्न आकृतीचं आरशातील प्रतिबिंब दिसतं आहे. प्रश्न क्रमांक 29 तुमच्यासमोर आहे विद्यार्थी मित्रांनो. यस, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा प्रश्न थोडासा अवघड जातो, पण याच्यावरची आधारित असलेले बरेचसे प्रश्नांचा सराव आपण केलेला आहे. घड्या कशा घातल्यात ते अभ्यासूया. सर्वप्रथम चौरस आकार कागदाला पहिली घडी घातली, हा आयत तयार झाला अशा पद्धतीचा उभा. त्यानंतर त्या पहिल्याच घडी घातल्यानंतर त्या ठिकाणी हा डब्ल्यू सारखा भाग कट केला आहे आणि या भागावर पुन्हा ही तिसरी घडी घातली. तिसरी घडी घातल्यानंतर या ठिकाणचा हा भाग कट केला आहे. चला, ज्यावेळेस ही घडी खोलली जाईल पहिली, त्यावेळेस याचं प्रतिबिंब आपल्याला इथं दिसेल. ओके, आणि ज्यावेळेस ही पूर्ण कागद खोलला जाईल त्यावेळेस वरच्या डब्ल्यूचं प्रतिबिंब आपल्याला फक्त वरच्या बाजूला दिसेल, खालच्या बाजूला दिसणार नाही. आणि या जो चौकोन भाग आहे त्याचं प्रतिबिंब इथं दिसेल. बघा, इथं डब्ल्यूचं प्रतिबिंब दिसते आपल्याला व्यवस्थित आणि या भागास देखील दिसते, याचं प्रतिबिंब इथं दिसणार नाही, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर आहे. चला, ज्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकला होता त्यांना देखील हे लक्षात आलं असेल की योग्य उत्तर कशा पद्धतीने आपण मिळवलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30. काळजीपूर्वक बघा आणि नंतर यस, आराध्या 4, श्वेता 4, श्वेता, प्रांजली 4, प्रज्वल 4, माही 4, युक्ता 4, श्रेया 4, वेदिका, शिवशंकर, वीरेंद्र, युक्ता, विराज, दीपक, भगवती, रुपाली सुतार, श्रेया 4. चला, जवळपास विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं उत्तर पर्याय क्रमांक 4 दिसते. ओके, नरसिंग इंगळे 4. बघा, घड्या कशा घातल्यात ते समजून घ्या. बाणाच्या दिशेने पहिली घडी घातली, चौरसाकार कागदाला हा आयताकार घडी तयार झाली. दुसरी घडी घातली, हा छोटा चौरस तयार झाला आणि त्यानंतर यावरती अशा पद्धतीचे भाग हे कट केले. चला, किती भाग? या ठिकाणचे 2 आणि या ठिकाणचे 2 भाग कट केले, म्हणजे या ठिकाणी आपल्याला वरच्या बाजूला 4 असे, खालच्या बाजूला या बाजूला 4 असे भाग आपल्याला दिसले पाहिजेत. बघा, इथं किती दिसत आहेत? 1 2 3 भाग. इथं देखील 1 2 3 आहेत. हे आपलं उत्तर असणार नाही. पुढे या ठिकाणी हे 2 भाग आहेत, इथं 2 भाग आहेत, पण या ठिकाणचा भाग जो कट केला आहे वरचा तो दिसत नाही, म्हणून तो रद्द. पर्याय क्रमांक 3 मध्ये फक्त वरच्या बाजूला कट आहे, बाजूचा भाग दिसत नाही, म्हणून हा रद्द. पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा 1 2 3 4, म्हणजे आपल्याला अशा पद्धतीच्या घड्या खोलल्यानंतर ही जी घडी घातली होती ती घडी खोलल्यानंतर पहिली घडी खोलली, त्याचं प्रतिबिंब इथं दिसते आणि पूर्ण कागदाचं प्रतिबिंब आपल्याला या ठिकाणी दिसते. ज्यावेळेस पूर्ण कागद खोलला जाईल त्यावेळेस असा दिसेल, म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31.
हा प्रश्न देखील बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा चुकण्याची शक्यता होती. चला, पहिली घडी बाणाच्या दिशेने घातलेली आहे आणि हा चौरसाकार कागदाचा असा छोटा आयत तयार झाला. दुसरी घडी घातली, हा छोटा चौरस तयार झाला. तिसरी घडी घातली आणि हा त्रिकोण तयार झाला. आणि या त्रिकोणावरती विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हा काप घेतलेला दिसतोय. ओके, चला, पहिली घडी ज्यावेळेस आपण खोलणार आहोत त्यावेळेस इथं आणि हा पुन्हा कागद खोलल्यानंतर याचं प्रतिबिंब आपल्याला इथं दिसणार आहे. ओके, पूर्ण कागद ज्यावेळेस आपण खोलणार आहोत त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी आणि या ठिकाणी या जे काप घेतले त्या कापाचा प्रतिबिंब मिळणार आहे. आपल्याला वाटेल पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 1 दोन्हीमध्ये आपल्याला सारखंच दिसते आपण जे रेखाटन केले आहे. पण काळजीपूर्वक जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या लक्षात येतं की यामध्ये हे जे आहेत ह्या बाजू अलीकडे आहेत, या बाजू पुढे आहेत, ही वर आहे, ही खाली आहे, एका रेषेमध्ये त्या नाहीत. व्यवस्थित आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसत आहेत. या पद्धतीचे काप आपले हे कागद पूर्णपणे खोलल्यानंतर दिसणार आहेत. म्हणून योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 1 हे आहे. 2 नाही रुपाली सुतार. कारण बघा या ठिकाणी ही जर आपण रेष घेतली तर हा भाग अलीकडे आणि ही जो काप आहे तो पुढे, हा वर गेला आहे, हा खाली गेला आहे. अशा पद्धतीचे काप आपले दिसणार नाहीत. ते सर्व काप हे आपल्याला अशा पद्धतीने दिसतील, एकासमोर एक. ओके, म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हेच आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो 32 क्रमांकाचा. चला, दिलेला आपल्याला कागद हा मुळात त्रिकोणाकृती आहे. यावरती पहिली घडी या बाणाच्या दिशेने घातलेली आहे आणि दुसरी घडी या पद्धतीने आहे. तिसरी घडी पुन्हा हा त्रिकोण या कागदावरती घातला आहे आणि हा जो छोटा त्रिकोणाकृती कागदाची घडी तयार झाली त्यावरती फक्त या ठिकाणचा हा काप आपण कट केला आहे. चला, ज्यावेळेस पहिली घडी आपण ही खोलणार आहोत त्यावेळेस याचं प्रतिबिंब आपल्याला इथं मिळेल. दुसरी घडी आपण ही ज्यावेळेस खोलणार आहोत त्यावेळेस बघा या बाजूवरती ही बाजू आहे, म्हणून हे जे या ठिकाणचं कापाचं प्रतिबिंब आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळेल. आणि हा त्रिकोण आपला इथं आहे, ही बाजू जी आपली ती या बाजूवर आहे, म्हणजे हा या कापाचं जे प्रतिबिंब मिळणार आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. ज्यावेळेस हा पूर्णपणे कागद खोलला जाईल त्यावेळेस बघा या ठिकाणी हे 2 त्रिकोणी काप आणि हा चौकोनाकृती काप इथं दिसतो व्यवस्थित. पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला ही आकृती जुळताना दिसते. म्हणून योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 1 हे असणार आहे. यस, चला विद्यार्थी मित्रांनो जवळपास समजला असेल मला वाटते. प्रश्न ज्यांना हा अवघड गेला होता त्यांना तुकडे जोडून आपल्याला एकसंध आकृती तयार करायची या प्रश्नामध्ये. येस, प्रश्न क्रमांक 33. 3 सुट्ट्या आकृत्या आहेत. क्रमांक देऊ आपण त्यांना 1, 2 आणि हे 3. चला, हे भाग आपल्याला शोधायचे आहेत. 1 क्रमांकाचा भाग आपल्याला 1, 2 इथं दिसत आहेत जुळणारे, या ठिकाणचे पण आहेत असं समजू, पण थोडेसे लहान आहेत. पर्याय क्रमांक 3 मध्ये देखील आहेत 1 आणि 2, इथं पण दिसत आहेत आपल्याला. चला, पण हा जो 3 क्रमांकाचा भाग आहे तो इथं दिसत नाही, इथं पण नाही, तो व्यवस्थित आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय. 4 मध्ये या ठिकाणची जी रेषा आहे ती वक्र दिसते, म्हणून हा पर्याय देखील रद्द. योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 हेच आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न क्रमांक 34. यामध्ये दिसणारे जे सुट्टे भाग आहेत ते काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 34 विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दिसणारे हे भाग, हा 1, 2 आणि 3 क्रमांकाचे हे भाग आपल्याला शोधायचे. 1 क्रमांकाचा जो आयताकार भाग दिसतोय तो इथं या भागाशी जुळत नाही. या ठिकाणी हा भाग जुळतोय पण हे त्रिकोण आपल्याला आतमध्ये दाखवले आहेत, म्हणून हे आपलं उत्तर असणार नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये हा आयत आपल्याला इथं दिसतोय 1 क्रमांकाचा. 4 मध्ये देखील तो आपल्याला आयत या ठिकाणी दिसत नाही. आयत म्हणजे हा भाग आणि हा जुळलेला भाग दिसतोय. त्यानंतर हा 2 आणि 3 क्रमांकाचे त्रिकोण देखील आपल्याला इथं व्यवस्थित दिसत आहेत, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हेच योग्य आहे.
पुढे जाऊ. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. चला, या ठिकाणी दिसणारे भाग हा 1, 2 आणि 3 क्रमांक याला दिलेत आपण. चला, 1 क्रमांकाचा भाग आपल्याला कुठं दिसतोय तो बघूया. 1 क्रमांकाचा भाग इथं दिसत नाही, रद्द. इथं तो दिसतोय, इथं नाही, आणि या ठिकाणी देखील 1 क्रमांकाचा भाग दिसत नाही. चला, 2 क्रमांकाचा भाग आपल्याला कुठं जुळताना दिसतोय. 2 क्रमांक आपल्याला या आकाराशी जुळताना दिसतोय, आणि 3 क्रमांक देखील इथं दिसतोय. म्हणजे हे तिन्ही भाग एकसंधपणे जुळल्यानंतर ही आकृती आपल्याला मिळते. म्हणून योग्य उत्तर आपला पर्याय क्रमांक 2 हेच आहे. चला, योग्य उत्तर नोंदवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 36. हा 1, 2 आणि 3 क्रमांकाचे भाग आपल्याला बघायचे आहेत. पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसत नाही, पर्याय क्रमांक 2 मध्ये देखील दिसत नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये हा 1 आणि 2 जर आहेत इथं, पण हा 3 क्रमांकाचा भाग इथं दिसत नाही, त्यामुळे ही आकृती आपलं उत्तर नाही. पर्याय क्रमांक 4 मध्ये हा 1, 2 आणि हे 3 भाग, तिन्ही भाग व्यवस्थित आपल्याला दिसत आहेत. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 4 हेच आहे. चला, योग्य उत्तर ज्यांचं परीक्षेमध्ये आलं आहे त्यांचं अभिनंदनच. ज्यांचं चुकलं आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी मात्र व्यवस्थित प्रश्न समजून घ्यायचे आहेत. चला, प्रश्न क्रमांक 37. लपलेली आकृती शोधायची विद्यार्थी मित्रांनो. प्रश्नाकृती आपल्याला कोणत्या उत्तर पर्यायामध्ये दडलेली आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. प्रश्नाकृती, या ठिकाणची ही रेषा, ही तिरपी रेषा, पुन्हा ही तिरपी रेषा आणि ही उभी रेषा, आपल्याला असा भाग बघायचा आहे. चला, ही अशी तिरपी रेषा इथं जुळते आपल्याला, या आकारात पहिली रेषा इथं पण जुळते, या ठिकाणी जुळत नाही, आणि या ठिकाणी ही लहान आहे थोडीशी. चला, हे रद्द करूया. चला, त्यानंतरची ही दुसरी तिरपी रेषा त्याला सलग असलेली ही इथं आहे, पण इथं आपल्याला ती रेषा दिसत नाही, म्हणून ही आकृती देखील रद्द. इथं पण नाही, ती पण रद्द. पुन्हा ही तिरपी रेषा इथं दिसते, आणि त्याला उभी असलेली रेषा ही पण दिसत आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आपण निश्चित करणार आहोत. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 38. या ठिकाणची ही तिरपी रेषा, ही उभी रेषा आणि आडवी रेषा, ह्या 3च रेषा आपल्याला सलग असलेल्या ते शोधायच्या आहेत. कुठे? इथं तिरपी रेषा जुळते, पण त्याला सलग आपल्याला उभी रेषा नाही, रद्द करूया. इथं पण तिरपी रेषा आहे, उभी रेषा नाही, रद्द. पुन्हा चला, या ठिकाणी आपल्याला ही तिरपी रेषा जुळताना दिसते इथं, त्याला सलग ही उभी रेषा पण आहे, आणि त्याला सलग ही आडवी रेषा पण आहे. पुढे इथं आपल्याला उभी रेषा आहे, आडवी रेषा आहे, पण तिरपी रेषा मात्र इथं दिसत नाही, म्हणून हा पर्याय रद्द. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 3 हेच आहे, कारण या ठिकाणी आपल्याला ही व्यवस्थित प्रश्न आकृती दडलेली दिसत आहे. पुढे प्रश्न क्रमांक 39. या ठिकाणची ही वक्र रेषा, उभी रेषा, छोटी आडवी रेषा, पुन्हा उभी रेषा आपल्याला शोधायची. वक्र रेषा इथं दिसते, पण तशी उभी रेषा इथं दिसत नाही, रद्द. या ठिकाणी देखील वक्र रेषा आहे, उभी रेषा, पण त्याला सलग असलेली आडवी रेषा नाही, रद्द. या ठिकाणी देखील वक्र रेषा, उभी रेषा आहे, आडवी रेषा आहे, पण पुन्हा खालची उभी रेषा इथं नाही, रद्द. इथं मात्र आपल्याला ती पर्याय असायलाच पाहिजे. चला शोधूया. चला, या ठिकाणची ही वक्र रेषा इथपर्यंत, ही उभी रेषा, त्यानंतरची ही आडवी रेषा, आणि त्यानंतरची ही उभी रेषा योग्य पद्धतीने आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करतो आहोत. शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तो पुढे आहे. यस, हा चला, प्रश्न क्रमांक 40 या ठिकाणी असलेला ही प्रश्न आकृती कुठं दडली ती शोधायची. ही आडवी रेषा, उभी रेषा किंवा हा भाग आपल्याला बघायचा कुठं दिसेल. पर्याय क्रमांक 1 मध्ये असा भाग दिसत नाही, पर्याय क्रमांक 2 मध्ये तो दिसतोय, पर्याय क्रमांक 3 मध्ये नाही, पर्याय क्रमांक 4 मध्ये या ठिकाणी आहे असं समजू. चला, हा भाग, यानंतरचा ही उभी रेषा, तो इथपर्यंत दिसतोय आपल्याला. ही उभी रेषा व्यवस्थित या आकाराला इथपर्यंत जुळताना दिसते, आणि त्यानंतरची आडवी रेषा पण दिसते. म्हणजे योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 2 हेच आहे, कारण हा भाग आपल्याला व्यवस्थित पर्याय क्रमांक 2 मध्ये दडलेला दिसतोय. चला विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण ह्या 40 प्रश्नांचं, कालच्या परीक्षेमध्ये झालेल्या 40 प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण पाहिलेलं आहे.
ज्या विद्यार्थी मित्रांना कालच्या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळालेले आहेत त्यांचं अभिनंदन त्यांना. चला, ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण आलेले होते किंवा मानसिक क्षमता चाचणीमध्ये जे काही प्रश्न तुमचे चुकलेले होते त्याचं आता या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरण मिळालं आहे. म्हणजे ते प्रश्न देखील आपले आता पुन्हा जर परीक्षेमध्ये आले तर चुकणार नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपल्या 19 परीक्षा झालेल्या आहेत. याचं पेपर देखील तुम्हाला मिळतील आणि आमच्याकडे आहेत आणि याचं सोल्युशन देखील आमच्या चॅनलवरती आहे. जर तुम्ही पेपर आणि ते सोल्युशन पुन्हा एकदा अभ्यासलं तर मला नाही वाटत की तुमची म्हणजे खूप मोठी चांगली तयारी आणखीन देखील होऊ शकते, हे पेपर जरी तुम्ही फक्त अभ्यासले तर. विद्यार्थी मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.